Welcome back to the lesson The Necklace. We saw the first part of this story. In this first part, Mathilde Loisel belongs from a middle class family. Her father is a clerk. Although she is beautiful, she is married to Mr. Loisel, a minor official, a clerk at the Ministry of Education. She dreams to live in a mansion. She sees daydreams. One day, her husband, Mr. Loisel, comes home with an invitation from the Minister of Education. And Madame Georges Ramponnier. Mathilde does not want to attend the function as she has no party wear dress. Her husband gives her 400 francs. Actually, he saved money to buy a gun for hunting in summer. Mathilde becomes upset again and demands for the jewelry. She goes to her friend named Madame Forestier. Madame Forestier lends her a diamond necklace. Mathilde becomes very happy. She looks highly gorgeous, pretty at the part. As soon as they reach at home, she finds that the diamond necklace is missing. तर आपण या कथेच्या पहिल्या भागामध्ये पाहिलं की मॅथिल्डे लॉयजेल एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिचे वडील कारकून असतात. ती सुंदर असून सुद्धा तिचे लग्न शिक्षण खात्यात कारकून असलेल्या श्रीमान लॉयजेल या मध्यम वर्गातील व्यक्तीसोबत होते. तिला साधारण जीवनशैली आवडत नाही. उलट ती श्रीमंतीचे दिवास्वप्न पाहत असते. एक दिवस तिचे पती मिस्टर लॉयजेल एका मेजवानीचे आमंत्रण पत्नीस देतात. ती उदास बनते कारण मेजवानीला उपस्थित राहण्याजोगे कपडे तिच्याकडे नसतात. श्रीयुत लॉयजेल त्यांच्याकडील 400 फ्रँक्स कपड्यासाठी देऊ करतात. खरे तर ते पैसे त्यांनी शिकारीसाठी बंदूक खरेदी करण्यासाठी जमा केलेले असतात. मॅथिल्डे परत दुःखी बनते कारण मेजवानीला जाण्यासाठी तिच्या सौंदर्यात भर पडावी असे दागिने तिच्याकडे नसतात. ती तिच्या श्रीमती फॉरेस्टर नाव असलेल्या श्रीमंत मैत्रिणीकडे जाते व सर्व हकीकत ती सांगते. श्रीमती फॉरेस्टियर तिला मोतीहार देऊ करतात. ती खूप आनंदी बनते. मॅथिल्डे मेजवानीस उपस्थित राहते व मेजवानीचा आस्वाद घेते. मॅथिल्डे व तिचा पती जेव्हा ते घरी पोहोचतात तेव्हा तिच्या असे लक्षात येते की तिच्या गळ्यातील जो मोतीहार आहे, नेकलेस आहे, तो मात्र हरवलेला आहे. हे ते दोघेही एकदम आश्चर्यचकित होतात. अशी आपण पहिल्या भागामध्ये द नेकलेस या पाठाची कथा पाहिलेली आहे. We shall learn the second part of this story. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere. ते ज्यावेळेस घरी परत येतात त्यावेळेस जी मॅथिल्डे आहे तिच्या ड्रेसमध्ये सर्वकडे पाहते. तिच्या वरच्या त्या क्लॉकमध्ये किंवा तिच्या पॉकेटमध्ये, खिशामध्ये पाहते. सगळीकडे ती त्या हाराची शोधाशोध करते. बट दे कुड नॉट फाइंड इट. परंतु त्यांना तो काही कुठे सापडतच नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. मिस्टर लॉयजेल तिला विचारले, तुला खात्री आहे का? आर यू शुअर की आपण हॉलवरून निघालो तेव्हा तू तुझ्या गळ्यातच होता याची तुला खात्री आहे का? यस, आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हो, त्या मंत्रालयातील त्या हॉलमध्ये मी माझ्या हाराला स्पर्श करून पाहिले होते. मी बघितलं होतं की माझ्या गळ्यामध्ये तो हार होता. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वूड हॅव हेड इट फॉल
इट मस्ट बी इन द कॅब. पण जर तो रस्त्यावर जर हरवला असेल तर तो खाली पडताना आपल्याला ऐकू आलं असतं, पण तो नक्की कुठे हरवला असेल? तो नक्कीच टॅक्सीमध्ये पडला असेल. यस, दॅट्स प्रोबॅबली इट. हो, कदाचित टॅक्सीमध्येच पडला असेल. डिड यू टेक हिज नंबर? तुम्ही त्या टॅक्सीवाल्याचा क्रमांक घेतला आहे का? नो. तो म्हणतो की नाही. दे स्टेअर्ड ॲट इच अदर स्टन्ड. ॲट लास्ट लॉयजेल पुट हिज क्लॉथ्स ऑन अगेन. आणि तो नाही म्हणतो आणि तो मात्र ते दोघेही एकमेकाकडे असे हताशपणे पाहत राहतात. ॲट लास्ट लॉयजेल पुट दिस क्लॉथ्स ऑन अगेन. शेवटी त्या लॉयजेलने पुन्हा कपडे परिधान केले. अँड आय एम गोईंग बॅक, ही सेड. आणि मिस्टर लॉयजेल म्हणाले, मी परत जातो तो हार शोधण्यासाठी. आणि ओव्हर द होल रूट वी वॉक अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. आणि आपण ज्या रस्त्याने चालत आलो त्या पूर्ण रस्त्याने आणि तिथे कुठे सापडतो का मी पाहतो, असं मिस्टर लॉयजेल मॅथिल्डीला म्हणतात. ही लेफ्ट आणि मिस्टर लॉयजेल तिथून हार शोधण्यासाठी निघून जातात. शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, हर माइंड ब्लँक. आता मात्र मॅथिल्डीचं डोकं सुन्न झालेलं असतंय की त्या पार्टी ड्रेसमध्ये तशीच ती बसून राहते. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. संध्याकाळी 7 वाजता तिचे पती घरी परततात. ही हॅड फाउंड नथिंग. त्यांना मात्र कुठेही तो हार सापडलेला नव्हता. ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूजपेपर्स टू ऑफर अ रिवॉर्ड टू द कॅब कंपनीज एव्हरीवेअर दॅट टीनिस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. आणि मिस्टर लॉयजेल पोलिसांकडे सुद्धा गेले, वृत्तपत्र कार्यालयात जाऊन आले. तिथे जाऊन त्यांनी बक्षीस जाहीर केले. टॅक्सीच्या कार्यालयामध्ये सुद्धा तिथे जाऊन आले. जिथे कुठे अंधुक आशेचा किरण वाटेल ते सगळीकडे जाऊन चौकशी त्यांनी केली. शी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर. या संपूर्ण घडलेल्या या अनर्थामुळे निराश होऊन ती दिवसभर वाट पाहत राहिली. लॉयजेल रिटर्न इन द इव्हनिंग, अ हॅलो पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. आणि संध्याकाळी मात्र हताश होऊन खूप थकून मिस्टर लॉयजेल घरी परत आले आणि त्यांच्या हातात मात्र काहीच त्यांना लागलं नव्हतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. आणि ते म्हणाले, तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळवतेस का? टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅस्प ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅव्हिंग इट मेंडेड. आणि तिच्या हाराचा जो फास आहे तुझ्या हातून तुटला आहे आणि म्हणून तो दुरुस्तीला दिला आहेस असं तिला सांग. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. आणि तिला सांग की अजून थोडं शोधायला आपल्याला अवधी मिळेल. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. शी रोड ॲज ही डिक्टेड. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मॅथिल्डीने कळवले किंवा लिहिले. ॲट द एंड ऑफ 1 week they had lost all hope and Loisel, who suddenly looked aged, declared, we must consider how to replace the jewel. आणि एंड ऑफ द वीक, आठवडा संपला
तशी त्यांची उरली सुरली सुद्धा आशा मावळून गेली. आणि एकाएकी तो म्हातारा दिसू लागलेला लॉयजेल म्हणाला, तो दागिना आता कसा भरून देऊ किंवा तो कसा भरून देता येईल याचा आपण आता विचार केला पाहिजे. अँड सो, आणि मग दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर looking for a necklace like the other one, consulting their memories, both sick with grief and anguish. आणि ते दोघे आपल्या डोक्याला असं ताण देत हुबेहूब त्या हारासारखा दिसणारा दुसऱ्या एखाद्या हाराच्या शोधात ते एका ज्वेलरकडून म्हणजे सोनाराकडून दुसऱ्या सोनाराकडे फिरत राहिले. दोघेही मात्र खूप दुःखाने आणि व्यथेने व्याकुळ होऊन गेले होते, त्रस्त होऊन गेले होते. त्यांच्या मनावर खूप मोठा असा आघात झाला होता की त्यांना काय करावं हे काहीच सुचत नव्हतं. इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. आणि पॅले रॉयल एका मोठ्या अशा दुकानात ते शोध घेत असतानाच हुबेहूब तसाच एक हिऱ्यांचा हार त्यांना दिसला किंवा त्यांना सापडला त्या दुकानामध्ये. इट वॉज वर्थ 40,000 francs. पण त्यांना त्या हाराची किंमत होती 40,000 francs. दे कुड हॅव इट फॉर 36,000. म्हणजे जवळपास ती रक्कम खूप मोठी होती. 40,000 francs म्हणजे ते आपल्या 36,000 मिळू शकणार होते. आपल्या 36,000 एवढे तेवढे पैसे होते. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. म्हणून त्या दोघांनीही त्या ज्वेलरला, त्या ओनरला म्हणजे त्या सराफा दुकानदारला त्यांनी खूप अशी कळकळीची विनंती केली की तुम्ही जवळपास तो 3 दिवस हार कुणालाही विकू नका, असं त्यांनी विनंती केली. अँड दे मेड an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जर तो मेन हार होता सापडला तर हा नवा हार जवळपास 34,000 francs मध्ये तो सराफा दुकानदार परत घेईल, असाही त्यांनी त्या ठिकाणी त्या दुकानदारासोबत करार केला. लॉयजेल had 18,000 francs which his father had left him. लॉयजेलकडे त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी ठेवलेले 18,000 francs होते. ही वुड बॉरो द रेस्ट. आणि जे बाकीचे पैसे होते तो उसने घेऊ शकला असता. अँड ही डीड बॉरो. आणि त्याने पैसे उसने घेतले. ही गेव नोट्स, मेड रुइनस ॲग्रीमेंट्स, डील्ट विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. त्याने लिहून अशा पावत्या केल्या, त्याच्या तोट्याचे करार केले आणि सर्व प्रकारच्या सावकारांशी त्याने जेवढे काही करार असतील ते सगळे सौदे त्याने केले. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. आणि अखेरीस तो जो त्या दुकानामधला नवीन हार होता तो विकत घेण्यासाठी ते गेले आणि त्यांनी त्या ज्वेलरच्या काउंटरवर 36,000 francs ठेवले. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." मादाम लॉयजेल जेव्हा तो हार परत करण्यासाठी मादाम फॉरेस्टियरकडे गेल्या तेव्हा त्या म्हणाल्या
की तू हा हार लवकर जर परत केला असतास तर बरे झाले असते, मला याची गरज पडली असती. फ्रॉम व्हेन ऑन मादाम लॉयजेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि त्यानंतर त्या दरिद्री लोकांचे आयुष्य कसे असते त्याचा दारुण असा एकदम अनुभव मादाम लॉयजेल त्या घेऊ लागल्या. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. पण त्या ठिकाणची ती भूमिका लॉयजेलची मोठ्या धीराने त्यांनी निभावली गेली. द ड्रेडफुल डेट मस्ट बी पेड. आणि त्या हार परत करण्यासाठी जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जाचा प्रचंड मोठा खूप असा डोंगर त्यांच्या डोक्यावर झाला होता आणि तो फेडायचा होता. आणि शी वुड पे इट. आणि ती ते करणार होती. दे डिसमिस्ड देअर मेड. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. त्यांनी त्यांच्या घरची जी मोलकरीण होती तिला सुद्धा त्यांनी काढून टाकले. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. त्यांनी जे घर त्या घरात राहत होते ते घर सुद्धा त्यांनी बदलले. अँड दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि शेवटी एका छप्पर असलेल्या एका घरामध्ये खोलीमध्ये ते भाड्याने राहू लागले. सी केम टू नो द drudgery of housework, the odious labors of the kitchen. आणि या घरकामातील खूप कष्टाची आणि स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्याची आवड नसलेली आणि तेच कामं कंटाळवाने तिला कामाची आता जाणीव झाली. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning. आणि आता मात्र मादाम लॉयजेलला धुनी भांडी करावी लागू लागली. सकाळी सकाळी रस्त्यापर्यंत ती कचरा नेऊन टाकायची. and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dressed like a commoner. आणि तिला इतकं काम करावं लागू लागलं ते पैसे फेडण्यासाठी. आणि पाणी सुद्धा तिला वर भरून न्यावं लागायचं, जिने चढून जावं लागायचं. आणि ते जिने चढून जात असताना ती प्रत्येक टप्प्यावर पायरीवर जात असताना दमून भागून श्वास घेत थांबायची. ती असं काम करत असताना आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट स्क्वेअर अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल सो. आणि तिला मात्र SOU या एकेका सू म्हणजे या क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी, सू म्हणजे नाणं, त्या नाण्यासाठी तिला बाजारात ती घासाघीस करायची. कधी कधी तर ती भांडण करायची. आणि तो भांडण असं करायची कधी कधी तिला अपमान सुद्धा सहन करावा लागायचा. म्हणजे अशा पद्धतीनं मादाम लॉयजेलवर ही वेळ आली की जी खूप उच्च श्रीमंत लक्झरियस लाईफचे स्वप्न पाहायची. पण आता मात्र तिनं कधी विचारही केला नसेल की तिला अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून ती बाजारामध्ये त्या फळ विक्रेता असतील किंवा प्रत्येक वस्तू घेण्यासाठी ती कुरकुर करायची, घासाघीस करायची, कमी किमतीत पाडून मागायची आणि कधी कधी भांडण करायची. आणि भांडण केल्यावर मात्र तिला खूप मोठा अपमान सुद्धा सहन करावा लागायचा. Each month they had to pay some loans, renew others, get more time. आणि दर महिन्याला त्यांना काही कर्ज वापस करावं लागायचं, चुकते करावं लागे, तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागायचे. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा. तिचे पती ओव्हरटाईम अधिकचं काम करू लागले, जास्त तास काम करू लागले. एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर tradesman and often late into the night he sat copying a manuscript at
5 sows a page. Sows means नाणे, 5 नाणे. आणि तिचा नवरा जास्तीचं काम करू लागला. रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोबाचे काम करायचा. त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 सू म्हणजे किमतीचे फ्रेंच नाणे, 5 सू किमतीचे या दराने एका मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे जे हस्तलिखित लिहिण्याचं काम, लिखाणाचे काम करीत बसे. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. आणि जवळपास त्यांना असं आयुष्य 10 वर्ष काढावं लागलं. ॲट द एंड ऑफ 10 years they had paid off everything, even the interest. आणि 10 वर्षामध्ये त्यांनी ते संपूर्ण व्याज, ते पूर्ण मुद्दल, व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकले. मादाम लॉयजेल लुक्ड ओल्ड नाऊ. आता मात्र मादाम लॉयजेल खूप वयस्कर दिसू लागली होती. ऑफन बऱ्याच वेळा शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. ती भूतकाळ आठवायची आणि त्या आठवून कुडत बसायची. व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ शी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. आणि हा जर नेकलेस आपल्या हातातून हरवला नसता तर काय झाले असते. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज. आयुष्य किती विचित्र असते. हाऊ फिकल. फिकल क्षणभंगूर असते आयुष्य हे. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन्ड ऑर सेव्ड. म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीकडे जाते किंवा ती उन्नतीचे कारण बनू शकते ही तिच्या लक्षात आलं. वन संडे, एका रविवारी, as she was walking in the Champs Elysees, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. एका रविवारी जे शॅम्प्स एलिस जे मध्ये जात असताना तिला अचानक मादाम फॉरेस्टियर दिसली. कशी दिसली ती? शी सॉ मादाम फॉरेस्टियर. अचानक मादाम फॉरेस्टियर लक्ष गेलं. स्टील यंग. ती मादाम फॉरेस्टियर खूप तरुण दिसत होती. स्टील ब्युटिफुल, खूप सुंदर दिसत होती. स्टील चार्मिंग, ती तशीच सुंदर आणि आकर्षक दिसत होती जसं पूर्वी होती. मादाम लॉयजेल फेल्ट इमोशनल. त्या मादाम फॉरेस्टियरला बघून मादाम लॉयजेल खूप भावनिक झाली. ती भावूक झाली. शुड शी स्पीक टू हर. मादाम फॉरेस्टियरशी बोलावे का बोलू नाही असं तिला प्रश्न पडला. यस ऑफकोर्स, हो नक्कीच. आणि नाऊ, आणि आता दॅट शी हॅड पेड शी वुड टेल हर ऑल. व्हाय नॉट. आता का? आता कर्जमुक्त आपण झालो, तिला सर्व काही सांगायला हरकत नाही. व्हाय नॉट, का नाही? शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जॅनी. आणि मादाम लॉयजेल मादाम फॉरेस्टियरकडे गेल्या आणि त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली, सुप्रभात जॉनी. द ऑदर, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. त्या फॉरेस्टियरनं मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळकीने आपल्याला हाक मारावी याचं आश्चर्य तिला वाटलं आणि तिनं ओळखलं सुद्धा नाही. सी स्टॅमर्ड. ती गोंधळून गेली. ती गडबडून म्हणाली, बट मादाम, आय डोंट नो. पण मादाम, मी तुम्हाला ओळखलं नाही. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुमची काहीतरी चूक होते. नो, आय एम मॅथिल्डी लॉयजेल. नाही, मी मॅथिल्डी लॉयजेल आहे. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ओ माय पुअर मॅथिल्डी, हाऊ यू हॅव चेंज्ड. हो मॅथिल्डी, तू काय अवस्था झाली आहे तुझी. तिची मैत्रीण अशी ओरडली.
हाऊ यू हॅव चेंज्ड, किती तू बदललीस, काय तुझी अवस्था झाली. यस, हो, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लास्ट सॉ यू अँड मेनी मिझरियस अँड ऑल बिकॉज ऑफ यू. होय, मी तुला शेवटचे भेटले होते ना, त्यानंतर माझा खडतर प्रवास सुरू झाला माझ्या जीवनाचा, आणि प्रचंड हालही झाले, आणि ते सर्व काही तुझ्यामुळे. मी, माझ्यामुळे? हाऊ कॅन दॅट बी? ते कसं शक्य आहे बरं? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेट मी टू वेअर टू द मिनिस्ट्री पार्टी. तुला आठवतंय का, मंत्रालयातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तू मला घालायला दिला होतास. यस, वेल, हो, मग? वेल, आय लॉस्ट इट. मग तो माझ्याकडून हरवून गेला. व्हॉट डू यू मीन यू ब्राउट इट बॅक? व्हॉट डू यू मीन, काय म्हणतेस? यू ब्राउट इट बॅक, तू तर तो हार मला परत केलास. आय ब्राउट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. जशास तसा, सेम टू सेम तसाच दुसरा मी तुला परत केला. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि मात्र त्यासाठी त्याची किंमत चुकवायला आम्हाला 10 वर्ष काम करावं लागलं. इट वॉजंट इझी फॉर अस, वी हॅड व्हेरी लिटल. आमच्याकडं फारसं काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. पण आता ते सगळं संपलं आहे, आणि त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे, मी खूप आता आनंदी आहे. मादाम फॉरेस्टियर वॉज स्टन्ड. मादाम फॉरेस्टियर मात्र खूप अशा सुन्न झाल्या, स्तब्ध झाल्या. यू से दॅट यू ब्राउट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. म्हणजे तू माझा हार परत करण्यासाठी हिऱ्यांचा हार विकत घेतलास, असं तुझं म्हणणं आहे? यस, यू डिडंट नोटीस देम. हो, तुझ्या ते लक्षात नाही आलं? दे वेर व्हेरी सिमिलर. ते दोन्ही हार अगदी एकसारखेच होते. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. आणि असं म्हणून एका अभिमानामध्ये आणि एकदम प्लेजर, आनंदामध्ये मादाम फॉरेस्टियर हसल्या. मादाम फॉरेस्टियर डीपली मूड टू बोथ हर हँड्स. आणि मादाम फॉरेस्टियरने तिचे दोन्ही हात आपल्या हातात एकदम भावनिक होऊन, सद्गदित होऊन तिचे हात हातात घेतले. ओ माय पुअर मॅथिल्डी. अरे रे रे, बिचारी माझी मॅथिल्डी. माइन वॉज ॲन इमिटेशन. माझा हार तर नकली होता. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट. आणि जास्तीत जास्त तो 500 francsचा असेल. आणि पहा विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं या ठिकाणी या कथेचा शेवट गाई द मॉपासांत यांच्या द नेकलेस या कथेमध्ये या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, कथेतून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. अशा पद्धतीनं आज आपला हा चॅप्टर, लेसन या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पुन्हा भेटू पुढच्या तासात.